वीज दर कपातीला महावितरणचा विरोध तर 48,000 कोटी रुपयांची तूट दाखवत दरवाढीचा आग्रह, महावितरणची राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका। राज्यातील तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाची पुनर्रचना तर मंडळामध्ये आता तृतीयपंथीयांना सुद्धा स्थान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। शाळा स्वयंमूल्यांकन माहिती भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, मात्र स्वयंमूल्यांकनातील 128 मानांकनांची माहिती भरण्यात शिक्षकांची चांगलीच दमछाक। सिद्धिविनायक मंदिराच्या वार्षिक उत्पन्नामध्ये 15% वाढ, सिद्धिविनायकाचं वार्षिक उत्पन्न हे 133 कोटींच्या घरात 2025 ते 26 साठी अपेक्षित उत्पन्न 154 कोटी गृहीत धरण्यात आलं। राज्यात मार्च महिन्यामध्ये उष्माघाताचे 27 रुग्ण, यंदाचा मार्च महिना हा सर्वात तापदायक, हवामान विभागाकडून पुढील काही दिवस काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई आणि परिसरात उकाड्याची धग कायम, तर एका दिवसात तापमानात 4.5 अंशांची वाढ, आजही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज। जीएसटी संकलनामध्ये देशात महाराष्ट्राचा वाटा 21.50%, राज्यात जीएसटीचं मागील आर्थिक वर्षामध्ये 3,59,000 कोटींचं संकलन, जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा। भंगारातील जुन्या वाहनाला आता 15% कर सवलत देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, सार्वजनिक परिवहन विभागातील वाहनांसाठी आता 8 वर्ष मुदत तर इतर वाहनांसाठी 15 वर्षांची कालमर्यादा।